ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. प्रकृती ही क्रियमाणानि गुणहे कर्माणि सर्वशः अहंकार मूढात्मा कर्ताहमिति मन्यते. वस्तुतः सर्व कर्मे प्रकृतीच्या सत्व रज तमोगुणाकडून केली जातात, पण अहंकारामुळे ज्याच्या अंतकरणाला मोह पडलेला असतो तो मूढ मीच करता आहे असे समजतो. देखे पुढलाचे ओझे जरी आपुला माता घेजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. जर दुसऱ्याचे ओझ आपल्या डोक्यावर घेतले तर त्याखाली आपण कसे दडपून जाणार नाही. तैसी शुभाशुभे कर्मे जे निफजती प्रकृती धर्मे, ते मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. याचप्रमाणे मायेच्या गुणामुळे उत्पन्न होणारी चांगली वाईट जी कर्म असतात, मूर्ख मनुष्य बुद्धिभ्रमामुळे स्वतःला करता समजतो आणि ती कर्मे स्वतःवर लादून घेतो. ऐसा अहंकारादी रूढ एक देशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रकटावाना. असा जो अहंकाराने चढलेला स्वार्थी आणि संकुचित वृत्तीचा मूर्ख मनुष्य असतो, त्याला हे परमार्थाचे गूढ तत्व उपदेशू नये. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित, ते अर्जुना देऊन चित्त अवधारी पा. आता हे पुरं झालं, सध्या तुझे कशात हित आहे हे तुला सांगतो, आपण ते श्रवण करा. तत्ववित्तू महाबाहू गुण कर्म विभागयो, गुणागुणेषु वर्तन्तु इति मत्वा न सज्जते. परंतु हे महाभाऊ अर्जुना, गुण आणि कर्मे ही दोन्ही आपल्याहून भिन्न आहेत. हे तत्व जाणणारा ज्ञानीपुरुष गुणांचा हा आपापसातला खेळ चालला आहे असे समजून त्यामध्ये आसक्त होत नाही. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई, तो प्रकृती भाऊ नाही, जेथ कर्म जात पाही निपजत असे. ज्यांना आत्मतत्वाचा बोध झालेला आहे असे तत्वज्ञानी, त्यांच्या ठिकाणी सर्व कर्मे उत्पन्न करणाऱ्या मायेचा अभाव असतो. ते देहाभिमानू सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी, साक्षीभूत होऊनी वर्तती देही. ते त्यांच्या देहाचा अभिमान सोडून देतात, गुण आणि कर्म यांचा अनन्य संबंध ओळखतात आणि केवळ तटस्थ वृत्तीने या शरीरामध्ये राहतात, साक्षीरूप होऊन राहतात. म्हणून शरीर जरी होती तरी कर्मबंधा नातळती, जैसा का भूतचेष्टा गवस्ती घेपवेना. ज्याप्रमाणे पृथ्वीवरल्या प्राण्यांच्या कोणत्याही प्रकारच्या क्रिया सूर्याला बाधत नाहीत, त्याप्रमाणे असे पुरुष जरी शरीरात राहत असले तरी कर्मबंध त्यांना स्पर्श करत नाही. प्रकृतिर्गुणसम्मूढः सज्जन्ति गुणकर्मसु, तान् कृष्णविदो मंदास कृष्णविन्नो विचारे. प्रकृतीच्या गुणांनी वेडावलेले लोक गुण व कर्मे यात आसक्त होतात. अशा असर्वज्ञ आणि मंद लोकास पूर्ण ज्ञानी पुरुषाने आपल्या कर्मत्यागाने भलतेच मार्गाला लावून बिघडवू नये. हेथ कर्मी तोची लिंपे, जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृतीचे नि आटोपे वर्ततू असे. ज्यांच्यावर गुणांचा पगडा बसतो आणि जो मायेच्या तंत्राने चालतो, त्याला त्या संसारामध्ये कर्माची बाधा होते. इंद्रिये गुणाधारी रहाटती निज व्यापारी, ते परकर्म बलात्कारी अपादिजो. कारण गुणांच्या आश्रयाने इंद्रिय आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे जो व्यवहार करतात, त्या दुसऱ्यांच्या व्यवहाराला हा पुरुष बळेच आपल्यावर लादून घेत असतो. मयि सर्वाणि कर्माणि संन्यासाध्यात्मचेतसा, निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगत ज्वरः. तू आत्मनिष्ठ चित्ताने सर्व कर्मे करून ती मला अर्पण कर आणि फलाची आशा आणि ममत्व बुद्धी सोडून बिनधास्तपणे युद्ध कर. तरी उचित कर्मे आघवी, तुवा शरोनी मज अर्पावी, परी चित्तव्रती न्यासावी आत्मरूपी. म्हणून तुला जी योग्य आहेत
ती सर्व कर्मे कर आणि ती मला समर्पण कर. परंतु हे करीत असताना चित्तवृत्ती निरंतर सातत्यानं आत्मस्वरूपावर स्थिर ठेव. आणि हे कर्म मी करता आचरेने या अर्था ऐसा अभिमानू झने चित्ता रिघोदेशी. आणि हे कर्म आणि त्याचा मी करता आहे अशा प्रकारच्या गर्वाला मात्र चित्तात थारा देऊ नकोस. तू वा शरीर पानो व्हावी कामना जात सांडावी मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. तू या शरीराच्या भजनी लागू नको आणि सर्व स्वार्थी वासना मनातून टाकून दे. मग जे जे भोग तुझ्या वाट्याला येतील त्या सर्वांचा निशंकपणे उपभोग घे. आता कोदंड घेऊनी हाती आरूढ पायी रथी देई आलिंगन विरव्रती समाधानी. म्हणून आता हातात धनुष्यबाण घे आणि रथावर चढ. शांत आणि प्रसन्न चित्तानं क्षात्रव्रतीचा अंगीकार कर. जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासून सोडवी मेदिनी. या जगामध्ये कीर्तीचा विस्तार कर, स्वधर्माचा मान वाढव आणि पृथ्वीचा हा भार हलका करून टाक. आता पार्था निशंकू होई या संग्रामा चित्त देई येथ हे वाचून काही बोलू नये. म्हणून अर्जुना तू मनातून सर्व शंका काढून टाक. या युद्धाकडे मन लाव. अरे युद्धा वाचून दुसरी कोणतीही वार्ता बोलू नकोस. हे मे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति मानवः श्रद्धावन्तो अनुसयन्तु मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. जे लोक श्रद्धावान आणि दोषदृष्टी रहित होऊन माझ्या या मताप्रमाणे निरंतर वागतात तेही कर्मबंधनापासून मुक्त होतात. हे अनुप्रौढ मत माझे जेही परमादरे शुकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिते धनुर्धरा. या माझ्या निश्चित आणि कधीही बाद न होणाऱ्या मताचा जे आदरपूर्वक स्वीकार करतील आणि पूर्ण श्रद्धेने त्याप्रमाणे वागतील तेही सकळ कर्मी वर्ततू जानपा कर्ण रहितू म्हणून हे निश्चितू करणीयगा. ते सर्व कर्मे आचरून सुद्धा सर्व कर्मबंधनापासून अलिप्त राहतील. म्हणून हे माझे मत निसंशयपणे आचरणात आणण्याच्या योग्यतेचे आहे. हे चिदभ्यसयन्तु नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्व ज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसा. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानाला मुकलेले आणि नष्ट झालेलेच अशा प्रकारचे समज. ना तरी प्रकृती मंतू होऊनी इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अव्हेरुनी ओसंडती. मायेच्या गुंत्यामध्ये गुंतून आणि इंद्रियाला लाडावून जे या माझ्या मताचा अव्हेर करतील जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करुनी देखती का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. जे लोक या मताला क्षुल्लक समजतील तुच्छतेने याकडे पाहतील अथवा हा केवळ बोलघेवडेपणा आहे वाचाळपणा आहे असे बाष्कळपणे बडबडत राहतील ते मोहमदिरा भुलले विषय विखे घारले अज्ञानपंकी बुडाले निभ्रांत मानी. ते मोहाच्या मद्याने झिंगलेले आहेत, विषयांच्या विषाने घेरलेले आहेत आणि अज्ञानाच्या चिखलात बुडालेले आहेत असे निशंकपणे मान. देखे शवाच्या हाती दिजले जैसे का रत्न वाया गेले ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे. ज्याप्रमाणे प्रेताच्या हातामध्ये दिलेलं रत्न फुकट जातं किंवा जन्मांधाला प्रभात झाल्याचा कधीच प्रत्यय येत नाही. का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा नवचे वायसा मूर्खा विवेकू हा तैसा रुचेल ना. किंवा चंद्राचा उदय
हा जसा कावळ्याला काहीच उपयोगाचा नसतो, तसा हा कर्मयोगाचा उपदेश मूर्खाला रुचत नाही. मनोनीती न मानिती आणि निंदाही करू लागती, सांगे पतंग काय साती प्रकाशाती. म्हणून ते लोक या मताला मान देत नाहीत, उलट याची निंदा करतात. आणि हे असेच व्हायचे, कारण पतंगाला कधीतरी दिव्याचा प्रकाश सहन होतो का? पतंगादिपी आलिंगन तेच त्याशी अचूक मरण, देवी विषयाचरण आत्मघाता. पतंग दिव्याला म्हणजे ज्योतीला आलिंगन द्यायला जातो आणि त्यामध्ये मरून जातो. त्याचप्रमाणे विषयांचं सेवन अशा मूर्खांना आत्मघाताकडे घेऊन जाते. तैसे जे पार्था विमुख या परमार्था, तयाशी संभाषण सर्वता करावे ना. त्याचप्रमाणे बा अर्जुना, ज्यांना या परमार्थ विचाराचा कंटाळा येतो त्यांच्याशी संभाषण सुद्धा करू वाटत नाही. सदृशम चेष्टते स्वस्यः प्रकृतिर्ज्ञानवानपि, प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहां किं करिष्यति. ज्ञानी मनुष्य देखील आपल्या प्रकृती स्वभावानुरूप वागतो. सर्वच प्राणी आपापल्या प्रकृतीच्या वर्णावर जातात. तेथे निग्रह म्हणजे जबरदस्ती काय कामाची. म्हणून इंद्रिये एके जाणते ही पुरुखे, लाळा विना कौतुके आदी करुणी. म्हणून कोणत्याही जाणत्या पुरुषाने या इंद्रियाला लाडावून ठेवू नये. हा गा सर्पेशी केळू येईल, ही व्याघ्र संसर्गू सिद्धी जाईल, सांगे हळहळ जिरेल शेविली काही. अरे असे पहा, सर्पाशी खेळता येईल की वाघाशी सोबत जमेल, की हळहळ नावाचं जे विष असतं ते पिऊन जिरवता येईल का? देखे खेळता अग्नी लाविला, मग तरुण सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लढा दिसला भला नोहे. आधी मजेने खेळत खेळत एखादा अग्नी लावावा आणि तो भडकला मोठा झाला की कुणाच्याच आटोक्यात राहत नाही. तसेच इंद्रियांची लाड केली म्हणजे मोठे संकट उद्भवते. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना, का नाना भोगरचना मिळवावी. अर्जुना, हा ध्येय जर पराधीन आहे तर आपण याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे भोग का म्हणून गोळा करावेत. आपण सायाशी करुणी बहुते, सकळही समृद्धी जाते, उदो वस्तू या देहाती प्रतिपाळावे का. अनेक प्रकारचे परिश्रम घेऊन नाना प्रकारचे कष्ट सोसून विषय संपादन करावेत आणि रात्रंदिवस त्या विषयाने आपण या शरीराची भर का करावी. सर्वस्वी शिनोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडून देह तो पोखावे काही. सर्व प्रकाराने कष्ट करून आणि शिनून जाऊन अनेक प्रकारची संपत्ती मिळवून आणि असे करताना स्वधर्मालाही विसरून या शरीराला कशाकरता पुष्ट करावे. मग हे तव पाच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, हे वेळी केला के उसावा शिनू आपुला. हे शरीर तर 5 भौतिक महाभूतापासून बनलेलं आहे आणि अखेर त्या पंचतत्वातच ते विलीन होणार आहे. मग ते असे पंचत्वाला गेल्यानंतर आपल्या सर्व श्रमाचे फळ आपल्याला काय बरे मिळणार. म्हणून केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवन, या लागी यथंत करण देयावे ना. म्हणून केवळ शरीराचे पोषण करणे हे तर उघड उघड आत्मघातकीपणाचं आहे. म्हणून अर्जुना, केवळ पिंड पोषणाकडे अंत करून लावू नकोस. इंद्रियेंद्रियाशार्थी रागदेशो व्यवस्थितो, तयो नवशमागच्छतो ह्यश्च परिपंथिनो. इंद्रिय आणि त्या इंद्रियांचे विषय यांच्यामधील प्रीती आणि द्वेष ही दोन्ही मूळची ठरलेली आहेत. या प्रीती द्वेषांच्या ताब्यात आपण जाऊ नये, कारण ते मनुष्याचे शत्रूच आहेत. ये रवी इंद्रियाची आर्ता, सारिका विषयो पोपिता, संतोषु किरचित्ता अपजेल. सामान्यतः ज्या इंद्रियाला जी गोष्ट आवडती तो विषय त्याला दिला म्हणजे मनाला सुख वाटत राहते. परी तू सवचोराचा सांगा तू,
जैसा नावेक सोष्टू जव नगराजा प्रांतू सांडिजेना. परंतु ती जणू संभावित चोराची सोबतच असल्यासारखं आहे आणि अशा चोरापासून नगराचा सुरक्षित मार्ग सोडीपर्यंतच अल्पकाळ सुखाची सोबत असते. बापा विषयाची मधुरता झने आवडी उपजे चित्ता परी तो परिणामो विचारिता प्राणुहरी. काही प्रसंगी कदाचित विषयाच्या मधुरतेची भूल मनाला पडली, मात्र परिणामाचा विचार जर केला नाही तर ती भूल जशी मरणाला कारण ठरते आणि त्याचे प्राणहरण करते. देखे इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशी जैसा गळी मिनू आमिषे भुलविजेगा. त्याप्रमाणे इंद्रियामध्ये जी विषय वासना आहे ती भलत्या सुखाच्या भरी माणसाला पाडत असते. ज्याप्रमाणे आमिषाच्या साह्यानं मासा गळाला लागतो, तो गळ आमिष दाखवून माशाला भुलवतो. परी तया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊन जाई तो जैसा ठाऊ अनोही झाकलेपणे. त्या आमिषाकडे पाहून मासा त्याला भुलतो आणि त्याच्या आतमध्ये प्राण घेणारा गळ आहे हे त्या माशाला माहीत नसते. तो गळ आमिषाने झाकलेला असतो. तैशी अभिलाषेने किजेलो विषयांची आशा धरी गेलो तरी वरपडा होईल क्रोधानळा. त्याचप्रमाणे या विषय वासनेने मनुष्याची गत होते. विषयाची आशा धरली प्राणी क्रोधाने झपाटून जातो. जैसा कवळून या पारधी घातेची संधी आणि मृगाते बुद्धी साधा होया हेच तैशीची परी आहे म्हणून संगू हा तुझ नोहे पार्था दोन्ही काम क्रोध हे घातकू जाणे. ज्याप्रमाणे पारधी चारी बाजूनी आपल्या सावजाला हुसकावीत जिथं त्याचा घात होईल किंवा पारध्यानं जिथं गळ लावलेला असतो त्या ठिकाणी हेतूचा घेऊन येतो, त्याचप्रमाणे बुद्धीला पकडून नष्ट करण्याची ही विषय वासनांची रीत आहे. म्हणून पार्था काम आणि क्रोध हे दोन्ही महाघातक आहेत. यांचा तू कधी संग धरू नकोस. म्हणून हा स्रोची न करावा मनेही आठवून धरावा एक निजवृत्तीचा ओलावा नासोने दे. यास्तव कामक्रोधाची सोबत करू नको. यांची मनात नुसती आठवण सुद्धा करू नको, कल्पना सुद्धा करू नको. आपल्या आत्मसुखाच्या अनुभवाचा रस यामुळे नासू देऊ नकोस. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मा स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह. अगदी सुखानं आचरण करता येणाऱ्या परधर्मापेक्षा काही गुणांनी उन्हा असलेला आपला स्वधर्म श्रेयस्कर आहे. स्वधर्मामध्ये मरण आलेले कल्याणकारक होईल, परंतु परधर्माचे आचरण हे घातक ठरते. अगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीणू झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. अरे आपला जो स्वधर्म आहे तो जरी कठीण वाटला तरी तोच आचरण करण्यात त्या माणसाचं कल्याण असतं. ये रुवाचा रुजू परावा तो देखता कीर बरवा परी आचरतेनी आचरावा आपुलाची. दुसऱ्याचा आचार दिसायला किती जरी चांगला दिसला तरी आपण आपल्याच आचारावर, आपल्याच कृतीवर, आपल्याच कर्तव्यावर ठाम राहावे. सांगे शूद्र घरी आघवी पक्वानी हाती बरवी ही द्विजे केवी सेवावी दुर्बळ जरी झाला. एखाद्या अस्वच्छ आणि हिनकस राहणाऱ्या माणसाच्या घरी किती जरी चांगली पक्वान नसली तरी ती एखाद्या उत्तम पुरुषानं भक्षण करावीत काय. हे अनुचित कैशिने की जे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. असे भलतेच कृत्य का म्हणून करावे जे स्वीकारण्यास योग्य नाही त्याची इच्छा कशी काय करावी. आणि यदा कदाचित अशी इच्छा झालीच तर त्याचा अंगीकार करावा काय. अर्जुना याचा नीट विचार कर. तरी लोकांची धवळारी देखून या मनोहरी असती आपुली तनारी मोडावी केवी. अरे दुसऱ्याचे मोठमोठे प्रासाद बघून
आपली गवतानं शाकारलेली जी छपरं असतील ती मोडून टाकावीत काय? हे असो वनिता आपुली पुरुप जरी झाली तरी भोगिता त्याची भली जिया परी. आपली पत्नी जरी बरी नसली, थोडीफार कुरूप असली तरी तिची संगती ही कल्याणकारक ठरते. देवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मची सुरवाडू परत्रीचा. त्याप्रमाणेच स्वधर्म हा कितीही संकटाचा असला आणि त्याचे आचरण कठीण असले तरी तो आपल्याला परलोकी सुख देणार आहे. हा गा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परिक्रमी दोषी विरुद्ध घेपी केवी. अरे साखर आणि दूध यांची गोडी सुप्रसिद्ध आहे, पण जर पोटामध्ये जंत झालेले असतील तर ती वाईट आहेत. अशा रोग्याने ती कशी काय खावी? ऐशेने ही जरी सेवी येईल तरी ते आळुकीची उरेल जे ते परिणामी पथ्य नवील धनुर्धरा. आणि असे असून जर त्या रोग्याने दूध साखर सेवन केली तर त्याची सुखाची इच्छा पूर्ण होणार नाही, कारण त्याचा जो परिणाम आहे तो वाईट होईल. कारण पोटात जंतू झालेले असताना दूध साखर घेणं हे कुपथ्य ठरतं. म्हणून आणि काशी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जर हित विचारी जे. खरोखर आपलं कल्याण व्हावं अशी जर इच्छा असेल तर दुसऱ्याला जे उचित पण आपल्याला जे अनुचित ते कर्म कधीही आचरू नये. या स्वधर्माती अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे. आपला स्वधर्म आचरण करताना प्राण जरी गेला तरी तोही इष्टच आहे, कारण तो दोन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ ठरवतो. ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेत श्री सारंग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवनी असे देवा. देव देवेश्वर भगवान श्रीकृष्ण असं बोलल्यानंतर अर्जुन त्यांना विनवून करतो आणि म्हणतो, हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिशिले तरी आता पुशेन काही आपुले अपेक्षित. तुम्ही जे आतापर्यंत मला जे काही सांगितलं ते मी व्यवस्थित ऐकलं, तरी पण माझ्या मनात काही शंका आलेली आहे ती मी तुम्हाला आता विचारतो. अर्जुन वाचू अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषा अनिच्छन्नपि वार्ष्णेयो बलादेयो नियोजितः. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जणू काय बलात्कार केल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने हे पापाचरण करतो. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशी मार्गू सांडून या नारीशी चालत देखू. अरे देवा, हे असं कसं काय घडतं बरं की ज्ञाते लोक सुद्धा आत्मवृत्तीच्या स्थितीपासून भ्रष्ट होतात आणि मार्ग सोडून भलतीकडेच भटकत राहतात. असं कशामुळे घडत असावं? सर्वज्ञ ही जे होती हेयोपादे ही जाणती तेही परधर्मे व्यभिचरती कवने गुणे. जे सर्वज्ञ आहेत, ग्राह्य आणि अग्राह्य काय यांचा विवेक ज्यांना चांगल्या रीतीने कळतो ते कोणत्या कारणाने परधर्म स्वीकारून स्वधर्माचे उल्लंघन करतात. बीजा आणि भुसा अंधू निवाडू नेने जैसा नावे देखनाई तैसा बरडे कापा. आंधळ्याला ज्याप्रमाणे धान्य आणि फलकट ही वेगवेगळी निवडता येत नाहीत, तसाच ग्राह्य आणि अग्राह्य निवडताना जाणत्याचाही कधी कधी गोंधळ उडून चुका काय घडतात. जे असता संगू सांडिती तेची संसर्गू करिता न धाती वनवासी सेविती जनपदाती. जे आपल्या स्वाभाविक कर्माचं आचरण सोडून देतात तेच नसते संसार काळात अडकून घेऊन कधीच पुरे झाला असं म्हणत नाही. ज्यांनी खरोखर वनात राहावे तेही मनुष्यवस्तीत येऊन राहतात. जे वनवासी आहेत ते सुद्धा जनपदामध्ये येऊन राहतात. आपण तरी लपती सर्वस्वी पाप चुकविती परी बलात्कारी सुजती तयाची माझी. आपण स्वतः आड होऊन त्यांनी पापाला पूर्णपणे टाळले असते, तरी पण मग तेच बुद्ध्या आपण होऊन पापाचरणात का शिरतात. जयाची दिवी घेती विवसे
हेची जडोनी ठाकी जिवेसी सुखविता ते दिवसी तया तेची. ज्या वस्तूचा मनाने कंटाळा केलेला आहे त्याच वस्तूचा जीवास ध्यास लागून राहतो आणि जर तिला आपण टाळू लागलो तर तीच उलट आपल्या गळ्यात येऊन पडते. ऐसा बलात्कारू एकू दिसे तू कवनाचा येथ आग्रहो असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. असा ज्ञान्यांवरही बळजबरी झालेली दिसून येते. ही बळजबरी करण्याचे सामर्थ्य कोणाचे आहे? तेव्हा श्रीकृष्णा मला कृपा करून सांग. श्री भगवानुवाचु कामेश क्रोधो ईश्वर गुण समुद्भवा माशलो मा पाप्मा विद्येन हि वैरिणम. श्री भगवान म्हणाले, या बाबतीत रजोगुणापासून उत्पन्न झालेला जो महाखादाड आणि अत्यंत पापकर्मी असा जो काम किंवा क्रोध यालाच तू या जगातला वैरी समज. तव हृदय कमळ रामू जो योगी यांचा निष्काम कामू तो म्हणतसे पुरुषोत्तमो सांगेन ऐके. योग्यांच्या निष्काम मनालाही रमवणारा पुरुष श्रेष्ठ श्रीकृष्ण काय म्हणाले ते सांगतो. आता शांतपणे ऐका. तरी हे कामू क्रोधू पाही जयाते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानिजती. बाबा रे, ही शिरजोरी बळजोरी किंवा हा बलात्कार करणारे कामक्रोधच आहेत. यांच्या ठिकाणी करुणेचा लेशही नाही. हे केवळ काळासारखी निष्ठुर आहेत. हे ज्ञाननिधीचे भुजंगू विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे. हे ज्ञानाच्या ठेव्यावर वेटाळे घालून बसलेले जणू काळसर्प आहेत किंवा विषयांच्या गुहेमधले वाघ आहेत. ईश्वर भजनाच्या वाटेवरचे प्राणघातक मांग समजावेत. हे देहदुर्गीचे धोंडू इंद्रिय ग्रामीचे कोंडू यांचे व्यामोहाधिक दबड जगावरी. हे या शरीररूपी डोंगरावरचे धोंडे आहेत किंवा इंद्रियाच्या गावातले कोंड कोपरे आहेत असे जाणावे. यांचे दडपण सर्व जगावर पडलेले आहे. हे रजगुण मानसीचे समूळ आसुर येचे झाले पुनयाची अविद्या केली. हे रजोगुणाने व्यापलेल्या मंत्रामध्ये राक्षस आहेत आणि अज्ञानाच्या अन्नावर यांचं पोषण होतं. हे रजाचे कीर झाली परी तमाशी पर्यंते भले तेने निजपदया दिदले प्रमाद मोहू. हे रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत पण तमोगुणाला हे विशेष आवडते असतात. म्हणून त्या तमोगुणाने आपले स्वभाव धर्म जे प्रमाद मोह ते त्यांना देऊन टाकलेले आहेत. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी जे जीविताचे वैरी म्हणून या. हे जीवित घेणारी असल्यामुळे या कामक्रोधांना मृत्यूच्या राजधानीत मोठाच मान मिळतो. जयाशी भुकेली या आमिषा हे विश्वनपुरेची घासा कुळवाडी यांची आशा चाळीत असे. अरे, यांची भूक जर एकदा चाळवली तर यांना संबंध विश्व एका घासालाही पुरत नाही. यांचा हात जसा चालेल तसतशी यांची आशा अधिकाधिक पुढं होत जाते. कौतुके कवळिता मुठी जिये चौदा भुवने थे कुटी तिये भ्रांती ही धाकुटी वाल्ली दुल्ली. त्यात आशेची धाकटी बहीण भ्रांती यांना फार प्रिय आहे. ही भ्रांती अशी आहे की हिने एकदा मूठ सहज आवळली तर 14 भुवने सुद्धा कुठल्या कुठे गडप होऊन जातात. जे लोकत्रयाचे भातुके खेळताची खाय कौतिके तिच्या दाशीपणाचे निबिके कृष्णाजी. ही भ्रांती अशी काय विलक्षण आहे की भातुकलीच्या खेळातच ही त्रिलोक्याला सुद्धा खाऊन फस्त करते आणि हिच्याच बटीकपणाच्या जोरावर तृष्णेचा निर्वाह चालतो. हे असो मोहे मानिजे याते अहंकारे घेपे दिजे जेने जगा पुढेनी भोजे नाचवित असे. हे असू दे, पण मोहाजवळ काम क्रोध यांना फार मान आहे आणि अहंकारही
यांच्यापाशी देण्याघेण्याचा व्यवहार करतो, म्हणून तो आपल्या मनास वाटेल तसा जगास नाचवीत असतो. जेने सत्याचा भोकसा काढिला, मग अकृत्य तर्णकुटा भरिला, तो दंभूर उडविला जगेही. जो सत्याचा कोथळा काढून त्यात गवताचा भुसा भरला, त्या दंभाचे व्यवहारही हेच या जगामध्ये माजवत राहतात. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी श्रंगारिली, ती करवी विटाळविली साधू वृंदी. यानीच शांतीला लुबाडून मायारूपी मांगिनीला सजवले आहे आणि तिचा विटाळ साधू मंडळीने केला आहे. ही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची साल काढिली, जितया मान मोडिली उपशमाची. यांनी या काम क्रोधाने विवेकाचे आश्रयस्थानच उडवून दिलं, वैराग्याच्या अंगाची कातडी सोलून काढली आणि उपशमाची मान मुरगळून काढली आहे. यही संतोष वन खांडिली, धैर्य दुर्ग पाडिली, आनंद रूप सांडिले उपडून या. याच कामक्रोधाने संतोषाचं जे उपवन होतं ते खांडून काढलं, धैर्याचे दुर्ग होते ते पाडून टाकले आणि आनंदाची जी रोपं लावलेली होती ती सर्व रोपं यांनी उपटून काढली. ही बोधाची चोपी लुशिली, सुखाची लिपी पुशिली, जिव्हारी आगी शोधली तापत्रयाची. यांनी उपदेशाची घडी विस्कटून टाकली, सुखाची अक्षरी पुसून काढली आणि जगाच्या जिव्हाऱ्यात 3 तापांची आग लावून दिली. हे अंगात व घडले, जीवेची आथी जडले, परे नातुडती वसली ब्रह्मादिका. हे अंगाला भिडल्याबरोबर लगेच जीवाला भिडतात आणि ब्रह्मदेवादिकांनाही आटपत नाहीत. हे चैतन्याचे शेजारी, वस्ती ज्ञानाच्या एका हारी, मनोनी प्रवर्तले महामारी सावरतीना. हे चैतन्यत्वाच्या अगदी जवळ आहेत आणि ज्ञानाच्या पंक्तीला अगदी शेजारी खेटून बसतात, म्हणून एकदा चवताळली की लवकर आहारी येत नाहीत. हे जळे विण बुडविती, आगे विण जाळीती, न बोलता कवळीती प्राणी याते. हे पाण्याशिवाय बुडवतात आणि आगीशिवाय जाळून काढतात आणि न बोलताच प्राण्याला कवटाळतात. हे शेस्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती, ज्ञानी याशी तरी वदिती पैज घेऊनी. हे शस्त्राशिवाय मारतात आणि दोराशिवाय बांधून ठेवतात आणि ज्ञानवान पुरुषाचा पैज लावून वध करतात. हे चिखले विण रोविती, पाशिके विण गोविती, हे कवना जोगे न होती आतवटपणे. हे चिखलाशिवाय जीवांना रुतवून ठेवतात, जाळ्या वाचून पकडून ठेवतात आणि आपल्या चिवट बळकटपणाने कोणालाही हार जात नाहीत. धुमेनावृती वन्मीर यथा दर्शो, मलेनसून येतो वल्वेनावृतो गर्भो, सता तेने दमावृतम. ज्याप्रमाणे धुराने अग्नी किंवा धुळीने आरसा झाकला जातो किंवा गर्भ जसा वारेने वेष्टलेला असतो, त्याचप्रमाणे त्याने हे ज्ञान गुरफटून टाकलेले आहे. जैशी चंदनाची मुळी, दिवसोने गेपे व्याळी, ना तरी उलबाची खोळी गर्भस्थाशी. ज्याप्रमाणे चंदनाच्या मुळाशी साप वेटाळून राहतो किंवा गर्भाशयाची खोळ जशी गर्भाला असते, ही प्रभाविन भानू, धुमे विन हुताशनू, जैसा दर्पणू मडहिणू कहीच नशे. ज्याप्रमाणे प्रकाशा वाचून सूर्य, धुराशिवाय अग्नी की धुळीशिवाय आरसा कधीच आढळून येत नाही, तैसे ही विन एकले, आम्ही ज्ञान नाही देखले, जैसे कोंडेनी पागुंतले बीज निपजे. त्याचप्रमाणे या कामक्रोधाशिवाय असलेलं ज्ञान आमच्या दृष्टीस अजून पडलेलं नाही. ज्याप्रमाणे फलकटाने धान्याला झाकलेलं असतं, त्याप्रमाणे कामक्रोधानं या ज्ञानाला झाकून ठेवलेलं आहे. आवृतम ज्ञानमेतेनो ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौंतेयो दुष्पुरेणा नलेनसु. हे अर्जुना,
तो कधीही तृप्त न होणारा अग्नीच असून ज्ञानी पुरुषाच्या या कामरूपी नित्य वैर्याने ज्ञान आच्छादून टाकलेले आहे. तैसे ज्ञान तरी शुद्ध परीही असे प्रवृद्ध म्हणून ते अगाध होऊन ठेले. तसे पाहायला गेलं तर ज्ञान हे शुद्ध रूपात आहे, पण या काम क्रोधाने प्रवृत्त केल्यामुळं ते अगाध होऊन बसलेले आहे. आधी या ते जिनावे मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे राग द्वेषा. बरे, आधी या कामक्रोधाला जिंकावं आणि मग ज्ञान संपादन करावं असं जर म्हटलं तर कामक्रोधादी हे राक्षसांचा पराभव होण्याचा मुळीच संभव दिसत नाही. या ते साधावया लागी जे बळ बाणिजे अंगी, ते बंधन जैशी आगी सावाऊ होयो. यांना मारण्यासाठी अंगी सामर्थ्य आणा असे म्हटलं तर जळणाचे लाकूड आगीला मदतच करते. इंद्रियानी म्हणून बुद्धिरशाधीशानमुच्यते, एतैर्विमोहत्येषु ज्ञानमावृत्यो देहिनम्. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही कामाची वस्तिस्थाने आहेत असे सांगितले जाते. या स्थानांच्या आश्रयाने ज्ञान झाकून टाकून हा काम जीवात्म्याला मोहात पाडतो. तैसे उपाय किजती जे जे, ते याशेची होती विरजे, म्हणून हटियाते जिनिजे हिच जगी. यांच्यासाठी जे जे उपाय करावेत ते यांनाच सहाय्यक ठरतात, म्हणून हटयोग्यांना ही कामक्रोध हैराण करून टाकतात. ऐशी आहे साकडा बोला, एक उपायो आहे भला, तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ. परंतु या संकटालाही एक उपाय आहे, तो जर तुला मानवत असेल तर सांगतो, तो ऐक. तस्मात् त्वमिंद्रियाणादो नियम्य भरतवर्षभो, पाप्मानं प्रजहीयनं ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणून हे भरतश्रेष्ठ अर्जुना, तू आधी इंद्रियांचे संयमन करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणारा हा पापी काम नाहीसा ठार करून टाक. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्माती विये, आधी निर्दळणी घालिती सर्वथैव. एक लक्षात ठेवू की या कामक्रोधाचं मूळ स्थान इंद्रिय आहेत आणि या इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती होते. म्हणून पहिल्या प्रथम या इंद्रियांना सर्वस्वी आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियभ्या परम मनः, मनसस्तु पराम बुद्धी, यो बुद्धे परतस्तु सा. असे म्हणतात, स्थूल बाह्य पदार्थाच्या मानाने तो पदार्थ जाणणारी इंद्रिय म्हणजे त्याच्या पलीकडचे असतात. इंद्रियाच्या पलीकडचे मन असते आणि मनाच्याही पलीकडची बुद्धी असते आणि बुद्धीच्या पलीकडे तो आत्मा आहे. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल, इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा. असे केले म्हणजे मनाची धाव आपोआप खुंटील, बुद्धीची सुटका होईल आणि या कामक्रोधादी पाप्यांचा आधारच नाहीसा होऊन जाईल. एवं बुद्धी परम बुद्ध्वा संसभ्यात्मात्मना, जही शत्रुं महाभाव कामरूपम दुरासदम. अरे हे पराक्रमी अर्जुना, याप्रमाणे बुद्धीहून श्रेष्ठ आणि तिच्या पलीकडे असलेल्या आत्म्याला जाणून आपणच आपल्याला आवरून धरून दुस्साध्य अशा कामरूपी शत्रूला मारून टाक. हे अंतरीहुनी जरी पिटले, तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी विनवरले मृगजळ नाही. हे कामक्रोध अंतकरणातून जर हुसकावून लावले तर सर्वस्वी नष्ट झाले असेच समजावे. सूर्यकिरणा वाचून जसे मृगजळ नसते, तैसे राग द्वेष जरी निमाली, तरी ब्रह्मेचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुगापले आपणची. हे कामक्रोध नष्ट झाले म्हणजे ब्रह्मज्ञानाचे साम्राज्य लाभते, मग जीव आपल्या आत्मानंदामध्ये सुखरूप होऊन राहतो. हे गुरु शिष्याची गोठी, पदपिंडाची गाठी, तेथ स्थिर राहुनी नुठी कवणे काळी. हे गुरु शिष्यांचे गुप्त रहस्य जीवशिवाची एकभेट म्हणतात. त्या स्थितीत जीव शांत होऊन
कधीही तेथून चढत नाही. ऐसे सकळ सिद्धांचा राहू, देवी लक्ष्मीचा नाहू, राया ऐके देव देव बोलता झाला. संजय धृतराष्ट्राला म्हणतो की राजा, सर्व सिद्धांचा राणा आणि लक्ष्मीचा पती देव देवेश्वर जो श्रीकृष्ण त्यांनी असे भाषण केले. आता पुनरपी तू अनंतू आद्य एकी मातू, सांगेल तेथ पांडुस तू प्रश्न करील. आता ते अनंत श्रीकृष्ण आणखी एक महत्वाची गोष्ट बोलतील आणि अर्जुनही पुढे प्रश्न विचारत राहील. तया बोलाचा हन पाडू, ही रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. त्या बोलण्याची योग्यता आणि त्याचा रसाळपणा यांनी श्रोतेजनांना सुखाचा सुकाळ होऊन जाईल. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, सांग उठावा धरुणी उन्मेषाचा, मग संवादू श्री हरिपार्थाचा भोगाऊ बापा. म्हणून निवृत्तीनाथांचा शिष्य असलेले ज्ञानदेव सांगतात की बाप हो, ज्ञान लालसेला चांगली स्फूर्ती देऊन या कृष्णार्जुन संवादाची गोडी आपण चाखावी. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायो. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय.